आपली शाळा. बरं राहुल्या, त्या हिटलरचं नक्की टांगा पलटी करायचं ना, नाही तर तू मध्येच महागार घेशील. होईल का नाही तर उगत तोंड पदायचं का आपण. ए शामडे, आता ठरलंय ते ठरलंय. त्या कांबळ्याच्या बोडाखाली आग आपलंच लावायची. पण कोणाला कळलं तर अरे नाही कोणाला कळत. कस काय? म्हणजे आग आपण लावायची पण हा दुसऱ्याचं जाळायचं. म्हणजे वाघाचे पंजे. अय मंडळी, अरे कसली खिचडी शिजायला लागली या. खिचडी नाही, पण बुंदी पडतोय बघ तुझ्या बापाच्या लग्नाची. खाणार काय? अय विकिया, असं बापावर नको जात जावा, नाहीतर हाय का नाही मग मी ए, नाहीतर काय हा? अंगात नाही बळा आणि चिमटा घेऊन पळा, नाहीतर काय बोल ना. अय राहुल्या, असं नको नका धक्काबुक्की करत जाऊ, लागतं ना मला. आणि मी पण तुमच्यातलाच आहे ना, मग कशाला मारता मला? अरे आम्ही काय दत्त घेतलंय व्हय तुला, तेव्हा आमचा म्हणतोय तू राडक्या निघेत ना. काय लका द्यावा, असल्या लोकांना हाय का नाही नरकात पण जागा नाही भेटाय पाहिजे. आम्हाला नारकात पाठवतो. चला ना. शेव गाण्या हाय ना, लय टणटण उड्या मारतो. हा आता बघा हाजी मजा कशी घेत होती. झाली एकदाची नोटीस लावून. कोण आहे का तंबाखू खायची. वा 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 वा, आता कसं बरं वाटेल जरा. हा काय गावची यात्रा झाली काल, एक नंबर. हा 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 हा, काय ते तमाशा होता, काय बाई नाचत होती. वा वा, काय तिची आदा. काय गाणं. रात रती रंगुनी चंद्रा सुरतालात मी दंगुनी चंद्रा साज शृंगार लेवडी चंद्रा. गाणं होतं डिडिंग डिडिंग. आयला आता कोण तार फाडले. ए ठिगाळ लावलेला चंद्रा, हा शाळेतली कामं सोडून इथे काय ऑर्केस्ट्रा चाललाय काय रे? हा कामं कोण करणार आहे ती? एक डाव माफ करा. एक डाव म्हणजे एकदा माफ करा एकदा. तुम्ही म्हणताना पुण्याला असं व्हायचं नाही. अहो तांबाखूच काय, अहो चुन्याला बी हात लावणार नाही. पण ते मोठ्या सरांना सांगू नका काय घडले ते. माफ करा करा. हा ठीक आहे ठीक आहे, लय नको येऊ पांडू. हा. एक काम करायचे, ते नाहीत का नवीन सर? होय जोळ सर. वा 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 वा, अहो काय देव माणूस, एक नंबर. अहो आता आलाय तर शाळेची प्रगती होणार बघा. अहो नवीन नवीन आल्या आल्या पोरांच्यात एकदम मिसळून गेला. हा नाहीतर आधीचे आहेत काय काय. ए चेन्नई एक्सप्रेस, मी फक्त नाव सांगितलं होतं, इतिहास बायोडाटा नाही विचारला. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, पुढचं रान नाही आणायचं. आलं लक्षात? होय होय. एक काम करायचंय, नवीन सर आलेत ना, त्यांच्यावर नजर ठेवायची. त्यांच्याकडनं एक जरी चूक झाली ना, बारकीतली बारकी चूक असू दे, सगळ्यात आधी येऊन मला सांगायचं. आलं लक्षात? हा होय होय, आता डोळ्यात भिंगच घालून बसतो. हा आणि गुबडासारखं बघतच बस नको. चूक झाल्यावर मला सांगायला पण ये. होय होय, आता डोळ्यात तेल घालूनच बसतो आणि तावडीत सापडला की लगेच तुम्हाला सांगतो. हा शबाश, लाग कामाला. होय होय. तरण्याला लागली कळ आणि म्हाताऱ्याला आलंय बळ. आईला फुकट तांबाखू गेली माझी. आईला जाऊ दे. आणि हिटलरचं नाही, लय हाणतोय हिटलर आपल्याला. आणलंच पाहिजे तुला, तो अभ्यास करत नाही काय नाही. आईला काय मोकार मारते बरं काय. तुला पण मारायला पाहिजे, तो अभ्यास करत नाही काय. बरं ते मराठीचं झालं का पूर्ण? पूर्ण झालं. अरे लिहून लिहून हात मोडायला लागलं माझं. आणि शाळा हा प्रकार कोणी सुरू केलाय काय माहित. तो जरा जिवंत असता का नाही, त्याला मी ताणू ताणू मारला असता. हल्ले का तुला एवढा अभ्यासाचा कंटाळा काय काय ॲलर्जी का काय तुला? ए स्कॉलर, मला नाही त्या अभ्यासाला ॲलर्जी आहे माझी. आणि तुझ्या डोक्यात काय रे सारखं अभ्यास अभ्यास अभ्यास, दुसरं काय नसतं का तुझ्या डोक्यात? गप चल बरं, वह्या दाखवायच्या सरला.
हा चल जाऊ. शुभ सकाळ मुलांनो. शुभ सकाळ सर. हे आलं बघ आता चलतं पुरतं पीस टाक. मी तुला काय म्हणालास का तू? नाही म्हणजे माणसाचे विचार कसे स्पष्ट असायला हवेत. विचार स्पष्ट असतील ना तर त्याचं पाऊल डगमगत नाही. हो का सर, काही लोकांना स्पष्ट बोललेलं कळत नाही. चले आजा. अरे आता मी तुला मित्र म्हणालो, मग कदाचित मित्र म्हणून मी तुला समजून पण घेऊ शकेल. तू प्रत्येकालाच एका तराजूत तोलू नकोस ना. हो सर, कसला तारा कसला माप, आपण कधी मापात पाप करत नाही. आणि इथंच काय लेक्चर चालू करता. चल, काय सकाळ सकाळी सगळा मूड बात केला. शिक्षणाचा पाया जर भक्कम करायचा असेल ना तर अगोदर या मुलांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी निर्माण असणारी भीती भीती कसली, हा तर निव्वळ द्वेष म्हणावा लागेल. आणि अगोदर तो दूर केला पाहिजे. तेव्हा कुठे शिक्षक आणि शिक्षण याविषयी या मुलांच्या मनामध्ये आदर निर्माण होईल. सरक तिकडं. अगं एवढं काय झालं तंतन करायला? काल कुठे गेलती का हुंदडायला? जरा हळूच बोल. एक तर नाव वर्गात माझी इज्जत आहे. ते इज्जतीला घाल चुलीत. माझ्या नावाचा सातबारा फाडून कुठे गेलती का तू? अगं ते ना मी माझ्या पिल्लूला भेटायला गेले होते आणि घरी काय सांगणार म्हणून तुझं नाव पुढं केलं. मग तुझी आई माझ्या घरी आली की तंतन करत. हा, त्या पिल्लूच्या तांगड्या मोडल्या, त्या मेल्याच्या. इथं माझ्या तांगड्या मोडत्या मोडत्या राहिल्या. नशीब ती शेजारची नागूबाई आली आणि तिने भांडणाचा विषय काढला. मग तुझी आई गप्प बसली, नाहीतर काय खरंच नव्हतं आपलं. अरे जाऊन दे ना, पण मिटलं ना, मग कशाला राग मानती, सोडून दे ना. आणि उजे तसं तू मैत्रीसाठी एवढं पण नाही करू शकत का? हा, आली मोठी शहाणी. मैत्रीण मैत्रीण म्हणती, मला इथं फासाला लटकवते, तिकडे प्रेमाची गाणी म्हणती. असं काय करती, जाऊन दे ना, आता झालं गेलं. परत जर तू असं केलं ना, समोरचं दात आहेत ना तीच फोडील. जाऊन दे, तुला सांगून करेन वाटलेस तर. नाही म्हणजे करणारच नाही काय. हा उजे, तू मैत्रीसाठी एवढं नाही करू शकत का? आणि तसंही माझी लाडाची मैत्रीण आहे तू, होय का नाही? आली मोठी शहाणी, माझ्या गळ्याला फस लावून प्रेमाचा डंका वाजवत सुटली. परत तू कर असं, तुला आणि तुझ्या पिल्लूला असं उचलूनच आपटती. परत तर असं कर तू, मग बघतीस तुझ्याकडं. अगं चालली मी आता. आजकाल आहे ना, कोणाला ना प्रेमाची कदरच नाही. सांगू दे, फक्त 1च वर्ष, त्यानंतर माझं पिल्लू आणि मी, आम्ही दोघंही कायमचे सोबतच. कसं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. तुम्ही दोघांनी तो फिर हेरा फिर पिक्चर पाहिलाय का? मी पाहिलाय ना, पण तू दाखवत असशील तर मी पुन्हा पाहायला तयार आहे. मला जाम आवडतं. मला पण चालेल. माझ्या बापाला जस काय लॉटरीच लागली तेव्हा तुम्हाला मी पिक्चर पाहायला घेऊन जाईल. अरे नालायकांनो, मी काय म्हणतोय ते ऐका. आपल्याला आहे ना बरोबर त्या पिक्चर सारखं करायचंय. अरे मला ऍक्टिंग तर नाही जमत. आणि तुम्हाला तर माहिती की लागा, माझं बोलण्याचा किती प्रॉब्लेम आहे तो. तुझा फक्त बोलण्याचाच प्रॉब्लेम नाही, तुझा सगळ्याच प्रॉब्लेम आहे. मला तर वाटतं तू ग्रहणाची पैदास आहे. तुमचे बकवास झाले असेल तर मी काय सांगतोय ते ऐका. ग्रहणाचं माहित नाही, पण ह्या राहुल्याच्या साडेसाठी तुम्हाला नक्कीच लागल. या पुढे त्या हिटलरला कळलं तर तो जाम मारन आपल्याला. अरे डर के आगे जीत है, ऐकायलाच इतकं भारी वाटतंय, करताना जाम मज्जा येणार आहे. अरे मला तर डर के आगे मौत दिसतोय या. आणि त्या यमराजाच्या रूपात तो हिटलर दिसतोय या. ओय सने, आता जर का माघार घेतली तर त्या यमराजकडे तुलाच पाठवू, ते पण ऑनलाईन थेट. अबे खून का बदला खून आणि अपमानाचा बदला अपमान. हा, आता
त्या यमराजच्या नाकाखाली कशा बुडबुड्या येतात ते बघा. हिप हिप. हुर्रे! ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक अय्या चॉकलेट मलाई. ओय काय झालं तुला? असं का माझ्याशी बोलत नाहीये? तू माझ्यासाठी चॉकलेट नाही आणलं? तुला माहित आहे ना मला चॉकलेट किती आवडतं ते. मग तू नाही आणलं? तुझं तर माझ्याकडे लक्ष बी नाही. एटीएम मधलं बॅलन्स कमी झाल्यासारखा असं तोंड पाडून का बसलाय? आई तुझ्याशी बोलते मी. तुझं ना माझ्यावरचं प्रेम कमी झालंय आणि ह्या गोष्टीचा मला लय राग येतोय. आई तुझ्यावरचं प्रेम आहे ना माझं काही कमी बिमी नाही झालं. लई प्रेम आहे माझं तुझ्यावर. आणि तुला तसं का वाटतं काय माहिती. अरे तुला भेटण्यासाठी ना किती डोकं लावावं लागतं ना हे माझं मला माहितीये. जर एवढंच डोकं ना जर अभ्यासात लावलं असतं ना तर गुणवत्ता विद्यार्थी म्हणून आहे ना माझा सत्कार केला असता. अरे बाळा तुला कळत कसं नाहीये? तुझ्याशी बोललो नाही ना तर माझा बीपी हाय होतो. तुला बघितलं नाही ना तर मला जेवण पण जात नाही. आणि तुला भेटलो नाही ना तर मला रात्रीची झोप पण येत नाही. काय काय सांगू आता मी तुला. ओ रोहन बेबी कसला फिल्मी हायस राव तू. अशीच आहे ना 4-5 डायलॉग आहे ना माझ्या बाबांना फेकून आण म्हणजे कसं आपल्या दोघांचं लग्न फिक्स समजायचं. तुझा बाप मला त्याच्या डोळ्यासमोर उभा सुद्धा करत नाही. डायलॉग फेकून मारायचं तर लांबच राहिलं. पण मी काय म्हणतो आपलं लग्न तर होणारच आहे. मग लग्नाच्या आधी थोडीशी लग्नाची तयारी करायची का? इश वेडा की खुळा तू. लग्न लग्न असतं तुमचं ना आमचं सेम नसतं. लई वेगळं असतं. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. एकदा ना 10वी पास होऊन दे मग तू माझं राज्य मी तुझी राणी. मग सुरू होईल आपली संसाराची कहाणी. शाळा 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 काय ठेवलंय का त्या शाळेत? अगं तू विचार कर ना. आपण आहे ना आत्ताच पळून जाऊ आणि लग्न करू. तू आणि मी बस. वेडा की खुळा तू. एक तर माझा बाप बोललाय 10वी पास करायची म्हणून. जर 10वी पास नाही ना झाले तर उसाने धरून हाणतील मला. मग शाळेत शिकत बस. मी काय टाइमपास म्हणून आहे का? चल येतो मी. काम आहे मला. ऐक ना कुठे चाललं तू मला सोडून. थांब ना. रडायची नाटकं माझ्यापुढे करू नका. बाय. ऐक ना रोहन बेबी. रोहन बेबी.
आला संपली. कसं दिसतोय रे मी? अरे कोणाच्या बापाच्या लग्नात नाचाय नाही चाललो आपण, हाफ मर्डर करायला चाललोय, हाफ मर्डर. अरे हाफ मध्ये अजून हाफ मर्डर वाढला, फुल मर्डर झाला तर तो हिटलर मुंजा बनून आपल्या पाठीवर नाचेल. होय रे? लग्न झाले का त्याचं? नाही झालं, येतो का पोरगी बघून त्याला? बावळट, अरे गप्पा काय मारताय? ठरवलेल्या वेळीस ठरवलेलं काम झालं पाहिजे, नाहीतर आपला अख्खा प्लॅन पाण्यात मिळून जाईल. कसं काय नाही तुम्हाला? आवरा लवकर. कोणी आली लावून चला. आपल्याला तो कोण ओळखणार तर नाही ना? अरे जमलणार आपल्याला? अरे ती सरांनी शिकवलेलं नाही का ध्यानात? ती वाळू घासायची, दही तूप काय ती तसली ती तेल माहिती आहे ना ती शिकवलेलं? हा. हा, आपल्याला बरोबर तसंच करायचंय. मग हिटलरला आपण बरोबर धडा शिकवू शकतो. काय हा मी काय सांगतोय ते नीट ऐका. मिशन हिटलर आहे. डोक्यावरची पिशवी कोणी काढायची नाही आणि एकामेकाचं नाव काय घ्यायचं नाही. काय होय, आपण आपलं नाव वाटाणा फटाणा ठेवलं तर? हा, तुझ्या बापाचे नाव नस काय बाजारात भरवायचं आहे. हे बस काय पिशवी लवकर. ए हा कोण आहे? कोण तोंडात बॅटरी दाबतोय रे? आजा आईला कोण आहे तिकडं? मस्ती झाली काय? कोण आहे रे? कोण आहे रे त्याच्या आईला तोंडावर बॅटरी दाबतोय? कोण मस्ती आली रे? अरे कोण आहे रे? बंद कर ती बॅटरी. ए अरे कोण आहे तू? ए अरे तू कोण आहे? त्याच्या मला जास्त चढली काय? अय आता तू कोण आहे? अरे काय बुजगावने उभं राहिलात मायावर येऊन? अरे कोण आहेत तुम्ही? मला तर कोण आहे तू? अरे भामट्या. तर मंडळी, ही शाळा अशीच भरत राहणार प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली शाळा ही वेब सिरीज. आपली शाळा, आपली शाळा, स्वप्नांना
आपली शाळा